आज गुरुपौर्णिमा। गुरु म्हणजे अंधकारातनं प्रकाशाकडे घेऊन जाणारा एक दीपस्तंभ आणि साईबाबा म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचं मूर्तिमंत रूप। आज गुरुपौर्णिमेनिमित्त या पावन दिवशी शिर्डीमध्ये साई मंदिर परिसर आणि गुरुपौर्णिमा उत्सवानं अक्षरशः दुमदुमून निघतंय। सकाळी काकड आरतीनं मुख्य दिवसाची सुरुवात झाली आहे। साईबाबा फोटो पोथी विना याची सवाद्य मिरवणूकही मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली। 1908 मध्ये साईबाबांच्या आज्ञेनं सुरू झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये भाविक साईंना गुरु मानत लीन होतात। साईंच्या गुरुस्थान मंदिरातनं या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। गुरुपौर्णिमा गुरुच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस आज जे आहे तर देशभरामध्ये विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव धूमधडाक्यात साजरा होतोय। भक्तिमय वातावरणात साजरा केला जातोय। साईबाबांच्या शिर्डीत देखील गुरुपौर्णिमा उत्सवाची मोठी परंपरा आहे। साधारण 1908 साली साईबाबांची प्रथम गुरु म्हणून पूजा करण्यात आली। तेव्हापासून साईबाबांचं गुरुपूजनाच्या दिवशी मोठं महत्व या ठिकाणी आहे। आपण सध्या गुरुस्थानी आहोत। साईबाबांच्या गुरुस्थान म्हणून याला ओळखलं जातं। या ठिकाणी देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। भाविक जे आहे ते साईंच्या गुरुच्या चरणी लीन होताना या ठिकाणी दिसून येत आहेत। 3 दिवसाचा हा उत्सव असतो। काल जे आहे ते काकड आरतीनं साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे साईबाबांनी आपल्या हयातीत हा उत्सव सुरू केला होता। तेव्हापासून आज तागायत हा उत्सव सुरू आहे। तात्यासाहेब नुलकर असतील, माधवराव देशपांडे असतील किंवा चांदोरकर असतील यांनी प्रथम साईबाबांची गुरु म्हणून पूजा केली आणि तेव्हापासून साईबाबांच्या आज्ञेनं सुरू झालेला हा उत्सव साईबाबा संस्थांच्या वतीनं मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातोय। साधारण 3 ते 3.5 लाख भाविक गुरुचरणी नतमस्तक होण्यासाठी येतील असा अंदाज साईबाबा संस्थांकडून वर्तवला जातोय। दर्शन रांगा जे आहे ते कुटुंब भरलेले आहे। साई नगरी दुमदुमली आहे। साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। एकंदरीत जर म्हणलं तर गुरुच्या चरणी लीन होण्यासाठी साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी भाविकांची मोठी मांदियाळी साई नगरीत दिसून येते। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। गुरुपौर्णिमेचा आजचा दिवस आहे आणि सद्गुरूंप्रती आपली भावना व्यक्त करत सद्गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जाप करत आणि गुरुमंत्राच्या आणि गुरुंनी सांगितलेल्या मार्गावरनं चालत आजचा दिवस हा आजपासूनचे पुढचे सगळेच दिवस हे आपल्या स्मरणात आनंदात जावोत हे सांगण्याचा आजचा हा विशेष दिवस।